ಆನ್ಲೈನ್ ಮೊಬೈಲ್ ಎಲ್ಲ ಬಂದು ಎಲ್ಲ ಥಿಯೇಟರ್ ದಂಧೆ ಮುಗಿದ್ ಬಿಟ್ಟೈತಿ. ಸುಮ್ಮನೆ ಏನಿದೆ ನಮ್ಮ ಬೇರೆ ಬಿಸ್ನೆಸ್ ಇಲ್ಲ ಅಂತ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೊಂಟ್ವಿ, ನಾವು ಬೇರೆ ನಡೆದಿದೀವಿ. ಬಟ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಹೆಂಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಥಿಯೇಟರ್ ಲೈನ್ಗೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕಡೆಯಿಂದ ಸಪೋರ್ಟ್ ಇಲ್ಲ, ಪ್ರೊಡ್ಯೂಸರ್ ಕಡೆಯಿಂದ ಸಪೋರ್ಟ್ ಇಲ್ಲ, ಯಾರ ಕಡೆಗೂ ಸಪೋರ್ಟ್ ಇಲ್ಲ. ಈ ಕಾರಣ ಥಿಯೇಟರ್ ಲೈನ್ ಮುಂದೆ ಇನ್ನ ಒಂದ್ 5 ವರ್ಷ ಒಳಗೆ ನಿಮಗೆ ಒಂದು ಥಿಯೇಟರ್ ಸಿಗುದಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಇಂಡಿಯಾ ಒಳಗೆ. ಆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಥಿಯೇಟರ್ ದಂಧೆ. ಯಾರು ಇಂಟ್ರೆಸ್ಟೆಡ್ ಇಲ್ಲ, ಹೊಸ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಮಲ್ಟಿಪ್ಲೆಕ್ಸ್ ನಡೀತಾ ಇಲ್ಲ, ಅವರು ಬಹಳ ತೊಂದರೆ ಒಳಗಾದಾರ. ಥಿಯೇಟರ್ ಲೈನ್ ಮುಗ್ದ ಸರ್. ಸುಮ್ ಇದು ಒಂದು ಪಿಕ್ಚರ್ ಬರ್ತದಂತ ನಡೆದದ ಇಷ್ಟೇ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಏನ್ ದಮ್ಮಿಲ್ಲ ಥಿಯೇಟರ್ ಲೈನ್ ಅಲ್ಲಿ. ಎಲ್ಲ ಮುಗ್ದ ಸರ್, ಥಿಯೇಟರ್ ಲೈನ್ ಏನೂ ಉಪಯೋಗ ಇಲ್ಲ. वासा न्यूज में स्वागत है आपका। मैं सरदार। जयपुर शहर में अप्सरा टॉकीज, अब वहां पर एक ऐतिहासिक एक फिल्म लगा हुआ है, ताकि वो फिल्म का नाम है छावा। अब तो ऐसे कई टॉकीजे अब बंद होते जाने लग गए हैं, बंद भी हो गए हैं, ताकि उस जमाने के जैसे फिल्म अब इस जमाने में बिल्कुल ही नहीं है। ताकि कुछ कहानियां अब खत्म हो गए हैं, ताकि फिल्म बनाना इतना मुश्किल हो गया है, ताकि बनाने के बाद भी फिल्म टॉकीजों में चलना उससे भी ज्यादा मुश्किल बन गया है। वजह यह है ताकि आज के जमाने में जब इंटरनेट मोबाइल जब आ गए हैं, तब टॉकीजों का जिंदगी का दिन और वैलिडिटी बिल्कुल ही खत्म होते ही जाने लग गया है। अब तो लाखों करोड़ों रुपया लगाकर फिल्में बनाते हैं, मगर टॉकीज को आने से पहले ही मोबाइल में देखा जाता है, इंटरनेट में देखा जाता है, घरों में बैठकर देखा जाता है, तब टॉकीज कैसे चल पाएंगे। अब तो टॉकीज के मालिक को टैक्स भरना पड़ता है, जीएसटी भरना पड़ता है, लाइट का बिल और यहाँ पर नौकरों का पगार देना पड़ता है। ऐसे बहुत सारे टॉकीज के मालिक को इतनी जिम्मेदारी होती है, पर भी टॉकीज नहीं चल पाती। वजह यह है ताकि फिल्म टॉकीज को आने से पहले ही वो फिल्म मोबाइलों में देखा जाता है, घर के अंदर टीवी में इंटरनेट में देखा जाता है। तब वहां पर अगर जनता देखने लग गई तो आखिर टॉकीज तो बंद तो हो जाने की दूसरी बात ही नहीं है। अब उसी तरह छावा फिल्म इस तरह बन गया है ताकि महाराष्ट्र में आज हर टॉकीज में बंद हुए टॉकीज में भी आज गूंज उठ गई है। ताकि इसलिए छत्रपति शिवाजी महाराज के जो बेटे संभाजी महाराज, ताकि उन्होंने एक फिल्म निकाली, ताकि इस फिल्म में हिंदू मुसलमान का तो और बात है, मात्र कहानी रियलिटी कहानी बनाई हुई है, ताकि उस कहानी पर अक्के महाराष्ट्र में आज ऐसा कोई टॉकीज नहीं है जो वहां पर छत्रपति शिवाजी महाराज का जो बेटे है, छत्रपति शिवाजी महाराज के संभाजी महाराज का, जिन्होंने उस पर एक एक्टिंग की है, उस एक्टिंग पर हर महाराष्ट्र का बच्चा टॉकीज में इस फिल्म देखने के लिए खड़ा हो गया है। ताकि उसी तरह आज विजयपुर शहर के अप्सरा टॉकीज में यहाँ पर जनता बिल्कुल ही कम है फिल्म देखने के लिए। आखिर वजह क्या है? अब टॉकीज का मालिक का ये कहना है, जब से इंटरनेट शुरू हो गया है अब ये फिल्म नहीं चल पा रही, ताकि दोषी आप इंटरनेट पे देने लग गए हैं, तो आखिर टॉकीज कैसे चलेगा। दूसरी बात, ये तो इंटरनेट की बात और है, जनता जिसे हीरो बनाएगी वो हीरो बन जाएंगे, जिसे विलन बनाएगी वो विलन बन जाएगा। ताकि अब यहाँ पर मालिक का तो ये आरोप है, ताकि इंटरनेट मोबाइलों में आने से टॉकीज बिल्कुल ही बंद हो गए हैं। ताकि अब यहाँ पर छावा पिक्चर का जो आज पूरे हिंदुस्तान में अब इतने जोरों से चलने लग गया है, आखिर अब हमने दूसरी बात तो ये कह रहे थे, ताकि आप विजयपुर शहर में छत्रपति शिवाजी महाराज की जयंती में अब यहाँ पर डीजे में कई हजारों लोगों की संख्या है, युवकों की संख्या है। अब यहाँ पर नॉन स्टॉप डीजे पर इतने नाचने लगे हैं, इतनी धूमधाम बना लगे हैं छत्रपति शिवाजी महाराज की जयंती। अब उतने लोग काश इस टॉकीज में होते तो इस टॉकीज की नाम और शान बन जाता, ताकि और इस पिक्चर और भी सुपरहिट विजयपुर शहर में, कर्नाटक में विजयपुर शहर में
अप्सरा टॉकीज का नाम आ जाता तो इस फिल्म और भी तेजी से बढ़ जाता, ताकि ऐसा नहीं किया है। अगर वही छत्रपति शिवाजी महाराज के चाहने वाले अगर इस डीजे में जितने लोग नाच रहे हैं, हम आपको स्क्रीन पे तो बता रहे हैं, और इतने लोग काश अगर इस टॉकीज में होते तो हर कोई मीडिया वाले अब इनकी इंटरव्यू लिया करते थे, ताकि ये फिल्म कैसी है और इसकी कहानी सच्ची है या नहीं है, हर तरह के यहाँ पर इंटरव्यू लिया जाता था। मगर बिल्कुल ही बदनसीबी की बात यह है, ताकि यहाँ पर छत्रपति संभाजी महाराज के यहाँ पर जो फिल्म लगी हुई है, यहाँ पर कम लोग इसलिए देखने को मिल रहा है ताकि वहां पर नहीं है ज्यादा लोग, और डीजे के सामने कहीं हजारों लोग यहाँ पर धूमधाम से नाच रहे हैं। ताकि इसलिए इसी वजह से आज इस टॉकीज के मालिक यही नाराजगी जताने लगे हैं इस मालिक, ताकि ये इंटरनेट तो और है, समझदार कितने कम है अब इस पर ही अंदाजा लगाया जाता है। क्योंकि अब ना जाने इस स्टोरी बनाने के लिए कितनी मेहनत लगाई होंगी डायरेक्टर, प्रोड्यूसर, कितने लाखों रुपयों की पैसे लगाए हुए होंगे, ना जाने। अब इस कहानी के बारे में तो हर किसी जानना जरूरी है, मगर बिल्कुल ही लोग ऐसा नहीं कर पा रहे। तो ये बदनसीबी की बात यह है, ताकि डीजे के आगे हजारों लोगों की संख्या यहाँ पर नाच गा रहे हैं, मगर इसी टॉकीज के आगे यहाँ पर लोग कम दिखाई देने लगे हैं। आखिर क्या कहते हैं इस टॉकीज के मालिक, आप उन्हीं की जुबान से सुनाएंगे। आइए देखेंगे एक रिपोर्ट में। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಇದು ವಾಟ್ಸೋ ಚಾನೆಲ್ ಅವ್ರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಬಂದು ರಿವ್ಯೂ ಮಾಡಿರ್ತೀರಂತ. ಪಿಕ್ಚರ್ ಭಾಳ ಚಲೋ ಇದೆ. ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಬಿಜಾಪುರ ಮಂದಿ, ಪೂರಾ ಇಂಡಿಯಾ ಮಂದಿ ಪಿಕ್ಚರ್ ನೋಡಬೇಕು ಅಂತ ನಾ ಹೇಳ್ತೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಂಥ ಚಲೋ ಪಿಕ್ಚರ್ ಯಾವಾಗಾದ್ರೂ ಒಂದ್ಸಲ ಬರ್ತದ. ನಮ್ಮ ಹಿಸ್ಟೋರಿಕಲ್ ಪಿಕ್ಚರ್ ಅದ, ನಮ್ಮ ಇಂಡಿಯಾ, ನಮ್ಮ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಬಗ್ಗೆ ಅದ. ಇದು ನೋಡ್ಲೇಬೇಕು, ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನುಷ್ಯ ನೋಡ್ಲೇಬೇಕು. ಇದನ್ನ ಎಲ್ಲರೂ ಬಯಸ್ತೀನಿ, ಎಲ್ಲರನ್ನ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಪ್ಲೀಸ್ ಬಂದು ಪಿಕ್ಚರ್ ನೋಡ್ರಿ. ನೀವೆಲ್ಲದಿರಿ ಅಲ್ಲಿ ಕೂತು ನೋಡ್ರಿ. ಕರ್ನಾಟಕ ಒಳಗಿರ್ಲಿ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಒಳಗಿರ್ಲಿ, ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಯಾರು ಎಲ್ಲದಿರಿ ಪಿಕ್ಚರ್ ನೋಡ್ರಿ, ಬಿಡ್ಬೇಡ್ರಿ. ಇಂಥ ಚಲೋ ಪಿಕ್ಚರ್ ಮತ್ತೆ ಮುಂದೆ ಬರಂಗಿಲ್ಲ, ಸಿಗುವುದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡಿದ್ರೆ ಥಿಯೇಟರ್ ಲೈನ್ ಬಹಳ ಗಂಭೀರವಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ಥಿಯೇಟರ್ ಲೈನ್ ಏನೂ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನೂ ಇಲ್ಲ ಈಗ. ಅಂದ್ರೂ ಇದ್ರೊಳಗೆ ನಮಗೆ ಇದೊಂದು ಚಲೋ ಸಪೋರ್ಟ್ ಆದಂಗ ಇದು ಪಿಕ್ಚರ್ ಒಂದು ಚಲೋ ಬಂದದ. ಯಾರು ಬಿಡ್ಬೇಡ್ರಿ, ಇದು ನಾ ಬಯಸ್ತೀನಿ, ಎಲ್ಲರೂ ನಾವು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಪ್ಲೀಸ್ ಪಿಕ್ಚರ್ ನೋಡಬೇಕು. ಈಗ ಪಿಕ್ಚರ್ ಜನ ಹೆಚ್ಚಾನೆ ಟಾಕೀಸ್ ಗರೀಬ್ ಕಡಿಮೆ ಆಗಿಬಿಟ್ಟದ ಸರ್. ಹೌದು. ಎಲ್ಲರೂ ಯೂಟ್ಯೂಬ್ನಾಗ ನೋಡ್ತಾರೆ. ಹೆಂಗೆ ಟಾಕೀಸ್ ಅಂತ ಹೆಂಗೆ ನಡೀತಾ ಇದೆ ಸರ್ ಈಗ? ಸರ್ ಟಾಕೀಸ್ ದಂಧೆ ಮುಗ್ದ ಸರ್ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್. ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ OTT, ಆನ್ಲೈನ್, ಮೊಬೈಲ್ ಎಲ್ಲ ಬಂದು ಎಲ್ಲ ಥಿಯೇಟರ್ ದಂಧೆ ಮುಗಿದ್ಬಿಟ್ಟೈತಿ. ಸುಮ್ಮನೆ ಏನಿದೆ ನಮ್ಮ ಬೇರೆ ಬಿಸ್ನೆಸ್ ಇಲ್ಲ ಅಂತ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೊಂಟ್ವಿ, ನಾವು ಬೇರೆ ನಡೆದಿದೀವಿ. ಬಟ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಏನಿದೆ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಥಿಯೇಟರ್ ಲೈನ್ಗೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕಡೆಯಿಂದ ಸಪೋರ್ಟ್ ಇಲ್ಲ, ಪ್ರೊಡ್ಯೂಸರ್ ಕಡೆಯಿಂದ ಸಪೋರ್ಟ್ ಇಲ್ಲ, ಯಾರ ಕಡೆಯಿಂದ ಸಪೋರ್ಟ್ ಇಲ್ಲ. ಈ ಕಾರಣ ಥಿಯೇಟರ್ ಲೈನ್ ಮುಂದೆ ಇನ್ನ ಒಂದು 5 ವರ್ಷ ಒಳಗೆ ನಿಮಗೆ ಒಂದು ಥಿಯೇಟರ್ ಸಿಗುದಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಇಂಡಿಯಾ ಒಳಗೆ. ಆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಥಿಯೇಟರ್ ದಂಧೆ. ಯಾರು ಇಂಟ್ರೆಸ್ಟೆಡ್ ಇಲ್ಲ, ಹೊಸ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಮಲ್ಟಿಪ್ಲೆಕ್ಸ್ ನಡೀತಾ ಇಲ್ಲ, ಅವರು ಬಹಳ ತೊಂದರೆ ಒಳಗಾದಾರ. ಥಿಯೇಟರ್ ಲೈನ್ ಮುಗ್ದ ಸರ್. ಸುಮ್ಮನೆ ಇದು ಒಂದು ಪಿಕ್ಚರ್ ಬರ್ತದ ನಡೆದದ ಇಷ್ಟೇ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಏನ್ ದಮ್ಮಿಲ್ಲ ಥಿಯೇಟರ್ ಲೈನ್ ಅಲ್ಲಿ. ಎಲ್ಲ ಮುಗ್ದ ಸರ್ ಥಿಯೇಟರ್ ಲೈನ್, ಏನೂ ಉಪಯೋಗ ಇಲ್ಲ. ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಬಹಳ ಪಿಕ್ಚರ್ ಚಲೋ ಇದೆ. ಸ್ಪೆಷಲಿ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಲೇಡೀಸ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಹುಡುಗರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ನನಗೆ ಬಹಳ ಚಲೋ ಅನಿಸ್ಲಿಕ್ಕತ್ತದ. ನಮ್ಮ ಬಿಜಾಪುರ ಮಂದಿ ಎಲ್ಲ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ ಪಿಕ್ಚರ್ ಬರ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರ. ರಿಯಲಿ ಅಪ್ರಿಷಿಯೇಟ್ ಅಬೌಟ್ ದಿಸ್ ನಮ್ಮ ಬಿಜಾಪುರ ಪಬ್ಲಿಕ್ಕಿಗೆ. ಮತ್ತೆ ಪಿಕ್ಚರ್ ಬಹಳ ಚಲೋ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಪಿಕ್ಚರ್ ಬಹಳ ಚಲೋ ಇದೆ, ಎಲ್ಲರೂ ನೋಡ್ಬೇಕು. ಇದು ನಂದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಎಲ್ಲರಿಗೆ. ಪಿಕ್ಚರ್ ಬಿಡುಗಡೆಯಾಗಿ 1 ವಾರ ಮೇಲೆ ಆಗೈತೆ. ಈಗ ಫುಲ್ ಏನಿಲ್ಲ, 70-80% ಆಕ್ಯುಪೆನ್ಸಿ ಇದೆ, ಚಲೋ ಇದೆ. ಅಂದ್ರೆ ನಾವು ಏನ್ ನೋಡ್ತಿರ್ತೀವಿ, ಫ್ರೈಡೆ, ಸ್ಯಾಟರ್ಡೆ, ಸಂಡೇ ಅಷ್ಟೇ ಬರ್ತಿತ್ತು, ಮಂಡೇಲಿಂದ ಕಲೆಕ್ಷನ್ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ಶೋ ಬಂದ್ ಆಗ್ತಿತ್ತು. ಬಟ್ ಈ ಪ್ರಕಾರ ಏನೂ ಇಲ್ಲ, ಅವಾಗ 50-60% ಆಕ್ಯುಪೆನ್ಸಿ ಇದೆ, ಚಲೋ ಇದೆ. ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಚಲೋ ನೋಡಿದ್ರು, ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಪಿಕ್ಚರ್ ಚಲೋ ನೋಡಿದ್ರು. ಈ ತರ ಹಿಂಗ ಪಿಕ್ಚರ್ಗಳು ಮಾಡಿದ್ರೆ ಟಾಕೀಸ್ಗಳೆಲ್ಲ ನಡೀತವೆ. ಎಸ್, ಇದು ಹಿಂಗೆಲ್ಲ ಪಿಕ್ಚರ್ ಇದ್ರೆ ಬಟ್ ನಡೀತಾವ್ ಸರ್. ಬಟ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ಏನಿದೆ ಈಗ ಅವ್ರದ್ದು ಕಾಸ್ಟ್ ಎಲ್ಲ ಅವರು ನೋಡ್ಬೇಕು.
ಆಮೇಲೆ ಒಂದು ಪಿಕ್ಚರ್ ಬರ್ತದ ಎಲ್ಲಾನು ನಡಿಬೇಕಂತ ಹಂಗೇನಿಲ್ಲ, ಬಟ್ ನಡೀತದ್ರಿ. ಚಲೋ ಪಿಕ್ಚರ್ ಇದ್ರೆ ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ಪಬ್ಲಿಕ್ ಬಂದೇ ಬರ್ತಾವ. ಸ್ಟೋರಿ ಇರ್ಬೇಕು, ಪಿಕ್ಚರ್ ದಮ್ ಇರ್ಬೇಕು. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಮೊಬೈಲ್, OTT, ನೆಟ್ಫ್ಲಿಕ್ಸ್ ಇದು ಎಲ್ಲ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನೋಡ್ತಾರ ಮಂದಿ. ಪಿಕ್ಚರ್ ಅಂತೂ ಮಂದಿ ಅಂತೂ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಭಾಳ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಪಿಕ್ಚರ್ ಫುಲ್ ಸಪೋರ್ಟ್ ಇದೆ ಪಬ್ಲಿಕ್ದು, ಎಲ್ಲ ಬಂದು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಓಕೆ ಸರ್. ಈಗ ಎಷ್ಟು ಇದನ್ನಾಗೈತೆ ಸರ್, ಕಲೆಕ್ಷನ್ ಎಷ್ಟಾಗಿದೆ ಈಗ ಈಗ ಒಂದು ವಾರದ್ದು? ನೋಡ್ರಿ, ಅಷ್ಟೊಂದು ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನಾಟ್ ಗ್ಯಾರಂಟಿ ಬಟ್ ನಾಟ್ ಶೋರ್. 100 ಕೋಟಿ ಮೇಲೆ ಹೋಗೈತೆ ಸರ್, ಆರಾಮ್ ಹೋಗಿದೆ. ಇದು ಪಿಕ್ಚರ್ ಒಳಗೆ ಪಾತ್ರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ವಿಕ್ಕಿ ಕೌಶಲ್. ಒಂದು ನಮ್ಮ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಗೆ ಹೊಸ ಹೀರೋ ಸಿಕ್ಕಾನೇನು, ಬಟ್ ಹಂಗೇನಿಲ್ಲ ಸರ್. ಇವ್ರದ್ದು ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಮೂವಿನೂ ಚಲೋ ಹೋಯ್ತು. ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಒಂದು ಬ್ಯಾಡ್ ನ್ಯೂಸ್ ಅಂತ ಬಂದಿತ್ತು, ಅದೇನಂತ ಖಾಸ್ ಹೋಗಿಲ್ಲ. ಹಂಗೇನಿಲ್ಲ ಸರ್, ಪಬ್ಲಿಕ್ ಮೇಲೆ ಡಿಪೆಂಡ್ ಇದೆ. ಹೀರೋಯಿನ್ ಚಲೋ ಇದ್ರೆ ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ಪಿಕ್ಚರ್ ನಡೀತಾವು. ಸ್ಟೋರಿ ಇದ್ರೆ ನಡೀತದ. ಹಂಗೇನು ಹೀರೋ ವಿಕ್ಕಿ ಕೌಶಲ್ ವೆರಿ ಗುಡ್ ಹೀರೋ, ಚಲೋ ಅನಿಸ್ತದ ಇಂಥ ಹೀರೋ ಮುಂದೆ ಬರ್ಲಿಕ್ಕತ್ತಾನ. ಬಟ್ ಎಲ್ಲ ಪಿಕ್ಚರ್ ಅವ್ನು ನಡೀತಾವಂತೂ ಅವನು ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ, ನಾವು ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರಂಗಿಲ್ಲ ಸರ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. ಸರ್ सुरेश महिंद्रकर, अप्सरा थिएटर, बीजापुर। आप तो इस टॉकीज के मालिक क्या गए कह गए, आप तो ये तो सुना होगा, फिर भी इतना इंटरनेट में लोग देखते पर भी मगर इस टॉकीज में लोगों की कमी नहीं पड़ गई, ताकि लोग आज भी उतने ही देखने लग गए हैं जितना इंटरनेट में देखे हैं। मगर फर्क है इंटरनेट में देखना और फिल्म में टॉकीज में बैठकर देखना, जमीन और आसमान का फर्क होता है। मगर थोड़ा ना थोड़ा इंटरनेट का तो धक्का लग तो गया है, मगर ये फिल्म तेजी से चलते चलते थोड़ा डाउन तो हो गया है, ताकि कुछ लोग घर पर बैठे हुए देखे हुए हैं, मगर आज भी कुछ लोग यहाँ पर, बहुत सारे लोग यहाँ पर देखे हैं और इस टॉकीज में कुछ नुकसान भी नहीं पहुंच पाया। ताकि इसलिए इस कहानी को जानने के लिए, देखने के लिए और सुनने के लिए आज भी लोगों की यहाँ पर लाइन लगी हुई है। मगर कुछ टॉकीजों में, दूसरे फिल्मों की बात कर रहा हूं मैं, ताकि वहां पर बिल्कुल ही खाली है और कुछ टॉकीजें बंद हो गए हैं। आइए देखेंगे एक रिपोर्ट में।